बिबट्याला पकडण्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो ही ताजी दृश्य नागपुरातून। वन विभागाचे अधिकारी गेल्या 1.5 ते 2 तासांपासून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करतात। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अगदी स्पष्टपणे हा बिबट्या सध्या या दृश्यांमध्ये दिसतोय। परिसरातले नागरिक भयभीत झालेले आहेत। अतिशय सावधतेने वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत। काही वेळापूर्वीच हा बिबट्या अडगळीच्या ठिकाणी जाऊन लपला होता आणि तोच बिबट्या आता इमारतीच्या छतावर आलेला आहे। बिबट्याला पकडण्यासाठीचे जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याच रेस्क्यू ऑपरेशनची ताजी दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। नागपूरच्या पारडी परिसरातली पारडी शिवारातली ही सगळी दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच हा बिबट्या खरं तर अडगळीच्या ठिकाणी जाऊन लपला होता, त्यामुळे त्याला पकडण्यात अपयश आलं होतं आणि आता हा बिबट्या इमारतीच्या छतावर जाऊन बसला। खरं तर सध्या तिकडे नागरिकांचा देखील गोंधळ आहे। परिसरात भीतीचं वातावरण आहे, मात्र बघ्यांनी देखील गर्दी केली आहे। दुसरीकडे रेस्क्यू टीम सध्या आपले प्रयत्न करते। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही लाईव्ह पाहता। याच बिबट्यानं पहाटे 2 पेक्षा अधिक जणांवर हल्ला केल्याची देखील माहिती समोर आली। या संपूर्ण परिसरात पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हा बिबट्या सध्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर म्हणजे छतावर जाऊन बसलेला आहे। नागपूरच्या पारडी परिसरातली ही दृश्य आहेत। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या तुम्ही पाहताय। बिबट्याला पकडण्याचा थरार आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असलं तरी सध्या परिसरात देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। चमकत आहे ना